विद्यार्थी मित्रांनो, हा आपला तिसरा पेपर आहे. कृतीपत्रिका आपण सोडवतो. कृतीपत्रिका म्हणजे सराव पेपर आपले. त्याच्यातला पहिला प्रश्न आहे हा. व्यवस्थितपणे ह्याच पेपरचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. याच्यातूनच जास्तीत जास्त पेपर येणार आहेत. मी सगळे पेपर वेगवेगळे अपलोड केलेले आहेत. ठीक आहे. आणि जास्तीत जास्त तुम्हाला जर मार्क घ्यायचे असेल तर ह्या सर्व प्रश्नपत्रिकाचा तुम्ही अभ्यास करावा. मी याच्या आधी 2 टाकलेली आहे. तिसरी प्रश्नपत्रिका आहे. ठीक आहे. सर्व प्रश्नपत्रिका व्यवस्थितपणे अभ्यास करायचा यांचा. ठीक आहे. स्क्रीनशॉट घ्या जर तुम्हाला वाटत असेल लवकर चालू. आणि लवकर पेपर देणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीनशॉट काढून घ्या. व्यवस्थितपणे सगळ्याचे स्क्रीनशॉट काढायचे आपण. स्क्रीनशॉट व्यवस्थित काढायचे. चांगले घवघवीत यश मिळावं तुम्हाला, हीच माझी इच्छा आहे. चांगला अभ्यास करा. हेच पेपर तुम्ही सॉल्व करून जा. तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे मार्क भेटतील. हे प्रश्न आहे आकृती, हे इथे आकृती आहे आणि त्याच्यावरचे हे प्रश्न आहे. ठीक आहे. तर त्याच्यावरचे प्रश्न आपल्याला लिहायचे आहे. राज्यशास्त्रामध्ये पण आपल्याला काही प्रश्न आहेत. सुरुवातीला रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्यांनी. योग्य पर्याय आपल्याला 4 पर्याय पण दिलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला सकारण चुकी बरोबर सांगायचं, स्पष्ट करायचं. सकारण म्हणजे आपल्याला त्याचं कारण पण द्यायचं. चूक असेल तरी कारण द्यायचं, बरोबर असेल तरी कारण द्यायचं. इथं आपल्याला पुढील संज्ञा सांगायच्या. लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व, याच्यावर आपल्याला काही शब्दात उत्तर लिहायचे. एकच लिहायचं. आणि प्रादेशिकता 10 ते 12 लाईनीत लिहिलं, 8 ते 12 लाईनीत तरी सफिशियंट आहे. त्याच्यानंतर हा पुढचा प्रश्न आपल्याला कृती पूर्ण करायची. कृती येत नसली तरी लिहून घ्या. लास्ट मोमेंटला काय होतं, कधी कधी आपल्याला भेटून जातं, आहे की नाही. चर्चा होते कधी 5 मिनिटात शेवटच्या, आणि त्याच्यातून आपल्याला उत्तर भेटू शकतात. ठीक आहे. अशा प्रकारे आपण तिसरी पेपर केलेला आहे. चौथा पेपरला बघू आता.